ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आता प्रतिमा आत्या करणार खूप मोठ्या सत्याचा उलगडा. अगदी 22 वर्षांपूर्वीच्या सत्याचा उलगडा म्हणजेच महिपतनेच त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला होता. त्यानंतर आता अर्जुन हा महिपतला जेलमध्ये तर घालवणारच, पण त्याबरोबर सायलीलासुद्धा आता सगळा भूतकाळ आठवणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोर्टामध्ये अर्जुनने जेव्हा प्रियावरती प्रेशर जास्त टाकलं तेव्हा शेवटी प्रिया खरं बोलली आणि प्रियाने खरं सांगितलं की खून मधुभाऊंनी नाही तर साक्षीने केला होता आणि मी हे पाहिलं होतं. त्यानंतर आता कोर्टाने प्रिया आणि साक्षी दोघींनाही शिक्षा दिलेली असते. तर आता रविराज काका त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंबीय हे आपापल्या घरी जायला निघालेले असतात. तर प्रियाला पोलीस जेलमध्ये घेऊन गेलेले असतात. आता घरी आलेले असतात रविराज काका, पण त्यांच्या लक्षात ही गोष्ट व्यवस्थित असते की प्रतिमा आत्याची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे आपल्याला तिला टेन्शन येईल असं काही वागायचं नाही आहे. त्यामुळे मग रविराज काका नॉर्मल आहेत असं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. ते प्रतिमा आत्याला विचारत असतात, प्रतिमा मला सांग, सकाळी तू इतकी का घाबरली होतीस गं? त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणत असते ते मी नाही आणि मग ती पुन्हा घाबरून जाते. तिला घडलेला जुना प्रकार सगळा आठवायला लागतो. खरं तर प्रतिमा आत्याला महिपतचं चित्र आठवत असतं, पण अंधुक आठवत असतं. ती पूर्ण चित्र आठवण्याचा प्रयत्न पुरेपूर करत असते, पण तिला पूर्ण चित्र आठवत नसतं. नंतर तिला चित्र पूर्ण आठवायलाही लागतं, पण तिला महिपतचं नाव माहीत नसतं, त्यामुळे तिला सांगता येत नसतं. त्याबरोबर रविराज काका तिला म्हणतात, बरं ठीक आहे, तुला त्रास होत असेल तर नको सांगू, काही हरकत नाही, आपण नंतर बोलू आपण, रिलॅक्स हो. त्यानंतर प्रतिमा आत्या आणि रविराज काका दोघंही जरा वेळ शांत बसतात. रविराज काकांच्या डोक्यात मात्र आज कोर्टात जे काही घडलेलं असतं तो सगळा विचार सुरू असतो. आता सुमन काकी त्या दोघांना जेवायला बोलवायला येते. दोघंजणं जातात, जेवून वगैरे घेतात. त्यानंतर आता वेळ येते ती म्हणजे रात्रीच्या झोपण्याची. आता रविराज काकाने प्रतिमा आत्याला एक नियम सांगितलेला असतो, तो म्हणजे असा की पूर्वी कसं आपण आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा दिवसभरात काय काय केलं ते एकमेकांना सगळं सांगायचो. अगदी त्याचा एकमेकाशी संबंध नसला तरीसुद्धा ते आपण एकमेकांना सांगायचो. तसंच आत्ता पण आपण एकमेकांना सगळं सांगू. मग आज रविराज काका त्यांनी दिवसभरात काय काय केलं हे सगळं प्रतिमा आत्याला सांगतात. उदाहरणार्थ सकाळी माझ्या काही केसच्या मीटिंग होत्या, पण आज तन्वीची कोर्टात केस होती, त्यामुळे मग मी सगळ्यांना कॉल करून तसं कळवलं की माझ्या मुलीची आज कोर्टात हिअरिंग आहे, त्यामुळे मला यायला जमणार नाही, माझं पर्सनल काम आहे वगैरे. त्यानंतर मी तन्वीबरोबर कोर्टात गेलो, तिथे केस सगळी संपली. त्याच्यानंतर मग मी माझं एक बाहेर काम होतं तिकडे गेलो आणि त्याच्यानंतर मग मी थेट घरी आलो, अश्विनला घरी पाठवून दिलं. त्यानंतर मी घरी अर्जुनला कॉल करून सांगितलं की मी घरी आलो आहे, तुझी तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. तसं तू काय काय केलं आज दिवसभरात ते मला सांग. त्याबरोबर आता प्रतिमा आत्याही तिने दिवसभरात काय केलं ते सांगते. तिने काय केलेलं असतं, मी सकाळी उठले, माझं आवरलं, तुमच्याबरोबर कोर्टात गेले, कोर्टातून मला भीती वाटल्यावर घरी आले, घरी आल्यावर अश्विनबरोबर बसले आणि मग अश्विन तुम्ही आल्यावर गेला, मी जेवले, एवढंच सांगते, बेसिक सांगते प्रतिमा. त्याबरोबर रविराज काका म्हणतात बरोबर, पण यातली सगळ्यात मोठी गोष्ट मिसिंग आहे. त्यावर प्रतिमा आत्या विचारते कोणती? त्यावर रविराज काका विचारतात की तू कोर्टात कोणाला घाबरलीस, तू कोर्टातून घरी का आलीस? त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते ते मी ते. त्यावर रविराज काका म्हणतात नाही, हे बघ, हे बरोबर नाही आहे प्रतिमा. आता मी कसं तुला प्रत्येक गोष्ट सांगितली की नाही, मग तू पण मला सगळं सांगायला हवं ना, तू मला सांग बरं व्यवस्थित. त्याबरोबर प्रतिमा आत्या आठवायला लागते. रविराज काका तिला म्हणतात बघ, आठवून सांग व्यवस्थित, मी सगळं सांगितलं की नाही दिवसभरात काय काय घडलेलं ते आठवून, मग आता तू सांग. त्याबरोबर प्रतिमा आत्या आता आठवायला लागते आणि मग ती सांगते, कोर्टात ना एक माणूस आलेला पांढऱ्या भुऱ्या केसांचा, त्याला बघून मला भीती वाटली, त्याला बघितलं आणि मला आपलं ॲक्सिडेंट झालं होतं ना ते आठवलं. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, पांढऱ्या भुऱ्या केसांचा माणूस म्हणजे नेमकं कोणाला बघितलंस तू? प्रतिमा, हे बघ, थोडं उलगडून सांग ना मला. आता आपलं ॲक्सिडेंट होऊन 20-22 वर्ष उलटून गेलेत, त्यावेळेस मी बेशुद्ध होतो आणि त्याहून महत्त्वाचं, आत्ता कोर्टामध्ये आज किती लोक होती आणि कितीतरी लोकांची केस पांढरी होती, मग त्यामध्ये मला नेमकं कसं कळेल कोण होता तो पांढऱ्या भुऱ्या केसांचा माणूस? मला थोडं उलगडून सांगशील? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, कसं सांगू मी तुम्हाला? रविराज काका म्हणतात, आज तू त्या माणसाला बघितलंस ना, आज तो माणूस कसा दिसत होता ना ते तू मला सांग. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, बघा ना, आतमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता, वरती त्याने राखाडी रंगाचं ते घातलं होतं मोठंच्या मोठं,
गळ्यात चेन होती, हातात अंगठ्या वगैरे होत्या, भुऱ्या रंगाची केसं होती, दिसायला एकदम राकट दिसत होता आणि डोळे त्याचे एकदम मोठमोठे. त्याबरोबर रविराज काका आता आठवतात की त्यांच्या ओळखीत कोणी अशी व्यक्ती आहे का. रविराज काकांना आठवत नसतं. रविराज काका म्हणतात, बरं ठीक आहे, आपण नंतर बोलू. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, आपली तन्वी जिच्या बाजूने साक्षी देते तिच्याबरोबर तो माणूस नेहमी असतो. त्याबरोबर रविराज काका आठवतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं, साक्षीबरोबर तिचा बाप म्हणजेच महिपत शिखरे हा एक व्यक्ती सोडला तर दुसरा कोणताही पुरुष कधीच कोर्टात येत नाही. मग आता रविराज काका म्हणतात, तू महिपतबद्दल बोलतेस का. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, नाही ओळखतो मी या माणसाला. रविराज काका म्हणतात, थांब. आणि मग त्यांच्याकडे महिपत, साक्षी वगैरे यांचे काही फोटोज असतात, कारण प्रियाकडे ते फोटो असतात आणि प्रियाकडून ते फोटो रविराज काकांनी घेतलेले असतात. त्यामुळे ते फोटो आता रविराज काका प्रतिमा आत्याला दाखवतात आणि म्हणतात, ही मुलगी ना. त्यावरती म्हणते, हो. त्याबरोबर रविराज काका आता प्रतिमा आत्याला महिपतचा फोटो दाखवून विचारतात, हा माणूस बघितलास तू कोर्टात, ह्याला बघून घाबरलीस. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो, हाच होता तो माणूस. आणि प्रतिमा आत्या पुन्हा थोडीशी घाबरायला लागते. त्यावर रविराज काका तिला सांगतो, हे बघ, घाबरायची गरज नाही आहे, आता आपण आपल्या घरात आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे मी आहे ना तुझ्याबरोबर. आत्ता तो इथे येऊच शकत नाही आणि आला तरी तुला काही करू शकत नाही आणि घाबरू नको. अगं, तो जो माणूस आहे ना तो दिसायला असाच आहे, भूतासारखा, त्यामुळे तुला भीती वाटली असेल आणि काळजी करू नकोस, तू शांत हो आणि झोप. त्याबरोबर आता रविराज काकांनी सांगितल्यानंतर प्रतिमा आत्या गोळ्या औषधं वगैरे खाते आणि झोपायला लागते. प्रतिमा आत्या ही रविराज काकांना सांगते, तुम्हीही झोपून घ्या. रविराज काका सांगतात की हो, मी झोपतो, तू झोप. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा आत्या उठते, आवरते वगैरे, पण तिच्या लक्षात एक गोष्ट येते की रविराज काका शांत आहेत. प्रतिमा आत्या रविराज काकांना विचारते, काय हो, काय झालं, तुम्ही सकाळी उठल्यापासून बघते शांतच बसलाय, काही झालंय का. त्यावर रविराज काका म्हणतात, नाही ग, काही नाही. प्रतिमा आत्या लगेच म्हणते, बरं, कालच्या माझ्या गडबडीत हे विचारायचं राहूनच गेलं, काल कोर्टात काय घडलं. तन्वी खरं बोलत होती ना की अर्जुनच्या बाजूने निकाल लागला. त्याबरोबर रविराज काका विचार करतात, आता प्रतिमा आत्याला खरं कसं काय सांगू. आधीच एकतर तिची तब्येत बरी नाही आहे, त्यात जर मी तिला आत्ता ह्यातलं काही सांगितलं तर आणखीन तिला त्रास होईल. प्रतिमा आत्या म्हणते, अहो, एवढा विचार कसला करताय, सांगा ना. पण मग शेवटी रविराज काकांकडे पर्याय उरत नाही, कारण मग प्रतिमा आत्या सायलीला सुद्धा कॉल करून खरं विचारू शकते. रविराज काका प्रतिमा आत्याला सगळं खरं सांगून टाकतात. प्रतिमा आत्या म्हणते, मला ही गोष्ट माहीत होती. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगायचे, तन्वी कोणाबरोबर तरी फोनवर बोलते, महिपत नावाच्या व्यक्तीचा तिला सतत फोन येतो, पण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवलात. शेवटी मी जे म्हटलं होतं तेच सत्य निघालं की नाही. त्यावर रविराज काका म्हणतात, हो, बरोबर आहे तुझं. प्रतिमा आत्या म्हणते, अहो, वेडी नाही आहे मी, मला व्यवस्थित गोष्टी लक्षात राहतात, पण तन्वीच असं काहीतरी भासवते की मला व्यवस्थित गोष्टी आठवत नाहीत म्हणून. जेव्हा ती आणि भाऊजी माझ्या आसपास असतात ना, बरोबर तेव्हाच माझ्याकडून चुका होतात. मी आणि सुमन दिवसभर घरात असतो, पण माझ्याकडून कधीच चुका होत नाही तो. त्याबरोबर आता मात्र रविराज काका विचार करायला लागतात की प्रतिमा आत्तापर्यंत तन्वीच्या बाबतीत जे सांगत होती ते खरं होतं. तिला महिपतचे फोन येतात तर खरंच येत होते. तन्वी विचित्र वागते तर हो, ती खरंच विचित्र वागतही होती, पण त्यावेळेस मी तिच्यावरती विश्वास न ठेवून खूप मोठी चूक केली. आता प्रतिमा सांगते की आमचा अपघात झाला तेव्हा तिने महिपतला तिथे पाहिलं होतं. महिपतने तिच्या चेहऱ्यावरती जळतं लाकूड टाकलं होतं. आता प्रतिमा खरं बोलत असेल का, की हा सुद्धा प्रतिमाचा भास असेल, किंवा प्रतिमाच्या चेहऱ्यावरती लाकूड टाकणारा व्यक्ती फक्त शरीरयष्टीने याच्यासारखा असेल म्हणून प्रतिमाला असं वाटत असेल का. सगळंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण काहीही झालं तरी प्रतिमावरती विश्वास तर ठेवायला हवा. ती काय सांगते हे बघायला तर हवं, खरं खोटं काय ते करायला हवं, पण कसं, असा विचार रविराज काका करतो. आता काय करावं रविराज काकांना सुचत नसतं. रविराज काका अर्जुनला कॉल करून सांगतात, मी तुझ्या ऑफिसला येतोय, मला भेटायचं आहे तुला. अर्जुन म्हणतो, सिनियर, अरे ऑफिसला कशाला, घरी ये ना, मस्त ब्रेकफास्ट करत बोलू. रविराज काका म्हणतात की नाही, गंभीर विषयावर बोलायचं आहे. अर्जुन सांगतो, सिनियर, तू ये घरी, आपण घरी आल्यावर माझ्या रूममध्ये बसून बोलू, तेवढेच घरच्या सगळ्यांशी गाठभेट होईल. त्याबरोबर आता अर्जुनने एवढी रिक्वेस्ट केल्यावर रविराज काका घरी यायला तयार होतात. आता रविराज काका घरी आल्यावर अर्जुन हा हॉलमध्येच बसलेला असतो. तर आता रविराज काका त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. रविराज काकांना बघून सगळेच एकदम सरप्राईज होण्याऐवजी शॉक्ड होतात. सगळ्यांना वाटतं की रविराज काका अचानक का आले. मग आता सगळ्यांचं हाय हॅलो होतं, जे घडलं ते वाईट घडलं, तन्वीने खोटं बोलायला नको हवं होतं वगैरे अशा विषयांवरती चर्चाही होतात. मग अर्जुन म्हणतो, सिनियर,
माझ्याबरोबर जरा वरती येतोस का? मला एका केससाठी तुझं थोडंसं ओपिनियन हवं होतं आणि तुझ्याकडून काही पॉईंट्सही विचारून घ्यायचे होते. त्याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणतात की हो येतो चल. आणि मग आता ते दोघंही अर्जुनच्या खोलीत येतात. रविराज काकांना वाटतं की अर्जुनला खरंच कामासंबंधित विचारायचं आहे. रविराज काका म्हणतात बोल अर्जुन, तुला काय विचारायचं होतं मला? म्हणूनच तू मला घरी बोलावलं होतंस का? त्यावर अर्जुन सांगत असतो, अरे नाही, मला काहीच विचारायचं नव्हतं. तूच मला म्हणाला होतास ना की तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, विचारायचं होतं. म्हणून खाली तुला सगळ्यांच्या समोर बोलता आलं नसतं किंवा तुला ऑकवर्ड वाटलं असतं. म्हणून मीच तुला म्हटलं की माझं काम आहे, आपण वरती बोलू. बोल आता, तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. त्याबरोबर रविराज काका म्हणतात थँक्यू. मला काल प्रतिमा सांगत होती काही गोष्टी. आमचा अपघात झाला त्यावेळेस तिला काही गोष्टी आठवत होत्या आणि त्याच गोष्टी काल तिला महिपतला बघून आठवत होत्या. आता अपघात, ॲक्सिडंट, कार, मोठा ट्रक हे सगळे शब्द जेव्हा सायली ऐकते तेव्हा सायलीलासुद्धा अपघाताचा प्रसंग आठवतो आणि आता तीसुद्धा घाबरते. ती पण आता पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तिला ते शब्द ऐकू येत असतात. जोरात ओरडलेली असते ती, आई. त्याबरोबर प्रतिमा आत्यासुद्धा तेव्हा जोरात ओरडलेल्या असतात. तन्वी, त्या दोघींनी एकमेकीचा हात घट्ट पकडलेला असतो. ते सगळं अगदी सायलीच्या डोळ्यासमोर येतं आणि सायली जोरात ओरडते आणि तिच्या हातातलं भांडं खाली पडतं. त्याबरोबर अर्जुन आणि रविराज काका दोघंही उठून उभे राहतात आणि आता दोघंही पटकन बाहेर येतात आणि बघतात तर काय, सायली तिथे असते. सायलीच्या हातातलं पाण्याचा ग्लास खाली पडून फुटलेलं असतं. रविराज काका म्हणतात, सायली काय गं, काय झालं तुला? अशी अचानक ओरडलीस का? घरातले सगळे सुभेदार कुटुंबीय हे सुद्धा वरती येतात. सायली खूप जोरात ओरडलेली असते. काय गं, काय झालं? ही अचानक अशी ओरडली का? ठीक आहेस ना गं? असे सगळे सायलीला विचारत असतात. सायली काहीच बोलत नसते. तिचं BP लो झालेलं असतं. त्याबरोबर अर्जुन सायलीला उचलून बेडवरती आणून बसवतो. सायली ही थरथरत असते. त्याबरोबर आता अश्विन तिथे येतो आणि चेक करून सांगतो BP लो झालं हिचं. काही घडलंय का असं की हिचं BP लो होईल म्हणून? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही, मी आणि सिनियर बोलत बसलो होतो, तिने ऐकलं आणि हे सगळं. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणत असतो, तुम्ही तिच्या रिलेटेड बोलत असाल आणि ते भयानक असेल किंवा ते तुम्हाला कळू नये असं काहीतरी असेल. त्यावर अर्जुन सांगायला लागतो की आम्ही असं काहीच बोलत नव्हतो, आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत होतो. त्याबरोबर आता सायलीचं BP थोड्या वेळाने नॉर्मल होतं. साखरे मिठाचं पाणी वगैरे प्यायल्यानंतर तिला थोडं बरं वाटतं. सायली आता सगळ्यांना सांगते की काळजी करू नका माझी, तुम्ही जा, तुमची कामं करा, मी ठीक आहे. त्याबरोबर सगळेजण तिकडनं निघून जातात. सायलीला मात्र आता सतत त्याच गोष्टी आठवत असतात. तेच अपघात, तोच प्रसंग, मागून मोठा टेम्पो येतोय, पुढे त्यांची गाडी चालली आहे, मागून धडक बसली, ते तिघंही गाडीतून खाली उडाले. सगळं आता सायलीला अंदूक आठवायला लागतं आणि त्यामुळे आता सायलीचं डोकं दुखायला लागतं. तिला कळत नसतं की हे नेमकं मला होतंय तरी काय, मला काय आठवतंय, कुठलं हे दृश्य आहे, पण मला काहीच कळत नाही आहे. मी हे कुठे बघितलंय का? जर बघितलं असतं तर स्पष्ट आठवलं असतं ना. नाही, मग हे कधी घडलंय? मला का हे सारखं स्वप्न पडतं? त्याबरोबर अर्जुन सायलीला विचारतो, बायको काय झालं, काय एवढी रेस्टलेस झाली आहेस? पण सायली अर्जुनला काहीच सांगत नाही. ती म्हणते नाही, काही नाही. आता मुळात तिलाच ज्या गोष्टी पूर्ण व्यवस्थित आठवत नाही आहेत त्या ती अर्जुनला तरी कुठून सांगणार? अर्जुन म्हणतो नक्की? त्यावर सायली सांगते हो, मी व्यवस्थित आहे. त्यानंतर आता अर्जुनने आता ठरवलेलं असतं की सिनियरने जे काही सांगितलं आहे त्याच्यावरती जरा आपण फोकस केला पाहिजे. कारण महिपत हा अजिबात सरळ साधा व्यक्ती नाही आहे. लोकांना फसवणं, लुबाडणं, सुपाऱ्या घेणं, जमीन हडप करणं, लोकांना आकाशात पाठवणं, त्यांच्यावर कलमं उगवणं, हे सगळं त्याचं काम आहे. आणि मे बी सिनियरच्या आणि प्रतिमा आत्याच्या गाडीचा अपघातसुद्धा त्याने घडवून आणलेला असू शकतो. कदाचित हे सगळं घडलेलं असेल. मग आता अर्जुन हा सगळ्यात अगोदर रविराज काकांनी जी कंप्लेंट फाईल केलेली असते प्रतिमा आत्या आणि प्रियाला शोधण्यासाठी, प्रिया म्हणजेच खऱ्या तन्वीला अर्थात सायलीला शोधण्यासाठी, ती केस रिओपन करतो. त्यानंतर तो अपघात ज्या महिन्यात घडलेला असतो त्या महिन्यातलं, त्या वर्षातलं महिपतचं जे काही रेकॉर्ड असतं ते सगळं काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतो की त्यावेळेत महिपतकडून कोणाचा अपघात झाला आहे का, कुठल्या गाडीचा झाला आहे वगैरे, तो सगळं शोधण्याचा प्रयत्न करतो. 2 ते 3 महिने खर्च केल्याच्या नंतर अर्जुनला महिपतकडून कुठल्या गाडीचा अपघात झाला होता ते सुद्धा सापडतं आणि ती गाडी रविराज काकांच्या नावावर रजिस्टर होती, रविराज काकांची ती गाडी होती हे सुद्धा समजतं. आणि त्यानंतर आता अर्जुन कोर्टात हे सिद्ध करतो की रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार ह्या तिघांचा अपघात हा महिपत शिखरेने घडवून आणला होता. त्या तिघांची त्याने सुपारी घेतली होती. त्याबरोबर आता महिपत हा कोर्टात
ना कबूल वगैरे काही जातच नाही. तो स्पष्टपणे कबूल करतो, हो केलं होतं हे माझं काम आहे आणि मी माझं काम केलं होतं. आता महिपतला हे सगळं कबूल करताना काहीच फरक पडत नसतो, कारण त्याला वाटत असतं की माझी लेक साक्षी, एकुलती एक मुलगी माझी, आधीच जाऊन जेलमध्ये बसली, मग आता मी तिचा म्हातारा बाप बाहेर राहून करणार तरी काय. अर्जुन आता म्हणतो इतकंच नाही, आजपर्यंत यांनी कितीतरी गरीब लोकांच्या घराची जागा हडपली आहे. त्यांना योग्य भाव न देता, त्यांची इच्छा नसताना त्यांचे अंगठ्यांचे ठसे घेऊन, त्यांना जबरदस्तीने काही वेळेस बंदुकीच्या इशाऱ्यावरती सह्या करायला लावून सुद्धा त्यांची जमीन बळकावली आहे. तिथे मोठमोठे टॉवर बांधले, मोठमोठे मॉल बांधले आणि त्या लोकांना बेघर केलं. आणि यांच्या भीतीपोटी ती बिचारी लोक काही बोलू सुद्धा शकली नाही. त्यानंतर आता कितीतरी लोकांचा याने खून केला आहे, कितीतरी लोकांकडून हा खंडणी घेतो, हप्ते वसुली करतो वगैरे सर्व गोष्टी आता अर्जुन कोर्टासमोर आणतो आणि मग आता महिपतला सुद्धा अटक होते. त्यानंतर आता इथे नागोबाला मात्र टेन्शन आलेलं असतं की बापरे, हा अर्जुन सुभेदार तर वाटला होता त्याच्यापेक्षा खूपच जास्त डेंजर निघाला. म्हणजे साक्षीला तर याने अडकवलंच, पण आता याने महिपतला सुद्धा सोडलं नाही, महिपतला सुद्धा याने अडकवलं. प्रियासुद्धा आता जेलमध्ये जाऊन बसली. जर जेलमध्ये ती खरं बोलली की मी तिला खोटी तन्वी म्हणून आणलंय किंवा ती खरी तन्वी नाही आहे, तर मग काही माझं खरं नाही. दादा मला घराच्या बाहेर काढून टाकेल, घराच्या बाहेर काय मला जिवंत तरी सोडेल की नाही ते माहीत नाही आहे. देवा, आता तूच वाचव मला ह्या सगळ्यातून आणि माझी निर्दोष सुटका कर. पापच इतकी केलेली आहेत आता नागोबाने की नागोबाला देवाकडे हात जोडावे लागत आहेत, ते सुद्धा पापातून बाहेर पडण्यासाठी. पण आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरेल की नागोबाच्या पाठीशी देव उभा राहणार का, की नागोबाला शिक्षा होणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे घरात सगळ्यांनाच घडलेल्या प्रकाराचं खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. सगळ्यांचीच लाडकी धाकटी सून म्हणजेच प्रिया हिला पोलिसांनी अटक केलेली असते. पूर्णाजी आणि कल्पना यांचं मन अजूनही ही गोष्ट मानायला तयार नसते की आपली तन्वी आपल्याबरोबर खोटं बोलली. गेली 2 ते 2.5 वर्ष तन्वीने आपल्याला फसवलं. सगळ्यांना हेच वाटत असतं की कदाचित अर्जुनचाच काहीतरी गैरसमज झाला असेल, पण आपली तन्वी हे असं काहीतरी नाही वागणार. म्हणजे बघा, आता मूर्खपणाची पार हद्दच पलटलेली आहे. इथे सगळे पुरावे दाखवूनही, एवढं मोठं कोर्ट असून कोर्टात सगळं सिद्ध होऊनही सगळ्यांना हेच वाटतंय की अजूनही प्रियाच बरोबर आहे आणि सायली अर्जुनच चुकीचे आहेत. अर्थात आता हळूहळू पुढे आता प्रिया घरात नसल्यामुळे सगळ्यांना पटायला लागेल की ती किती वाईट होती, किती खोटारडी होती. पण यासाठी जरा वेळ तर द्यावाच लागेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.